नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा प्रोडक्ट आहे एक बास्केट किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक सेवर बॉक्सवर. तर हे दोन टाईपचे एक बॉक्स माझ्याकडे आहेत. आपण नॉर्मली अंडे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे बॉक्स कॅरी करतो किंवा अगदीच आपल्याकडे जर एक सेवर बॉक्स किंवा हे अंड्याची बास्केट नसेल तर आपण काय करतो की तांदळामध्ये किंवा वेगळ्या धान्यामध्ये अंडे जे आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करतो. तर अशा केसमध्ये आपण हे जे एक सेवर बॉक्स आहेत किंवा हे जे एक बास्केट आहेत ते आपण वापरू शकतो, जेणेकरून सेफली आपण अंडे आपण स्टोअर पण करू शकतो. दुसरं म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला न्यायचं असतील तर अशा केसमध्ये सुद्धा आपण हे जे एक बॉक्स आहेत ते वापरू शकतो. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ह्या दोन टाईपचे एक बास्केट ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला हे दाखवते. ही मी डीमार्टमधनं घेतलं होतं अगदी 2-2.5 वर्षापूर्वी. तर तेव्हा मला हा मिळाला होता 89 रुपयाला. जसं त्यांनी इथं पिक्टोरियल फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवलं आहे की आपण कसं करू शकतो किंवा त्याचं स्पेसिफिकेशन दिलं आहे की BPA फ्री, जशी त्याची प्राईज वगैरे बाकीच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे ते त्यांनी याच्यावर मेन्शन केलं आहे. लूपचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा टाईपचे दोन त्यांनी क्लिप दिलेत आणि आतमध्ये ओपन केल्यानंतर असा काहीसा त्याचा पूर्ण व्ह्यू आपण बघू शकतो, ज्याच्यामध्ये टोटल आपण 10 अंडे ठेवू शकतो. अगदी स्मॉल मीडियम किंवा थोडंसं मोठ्या आकाराचं जरी अंडं असेल तरी सेफली आपण याच्यात ठेवून हे जेव्हा आपण लावणार आहे तेव्हा आपण ते इझिली इकडे तिकडे कॅरी करू शकतो किंवा स्टोअरसुद्धा करू शकतो. सिमिलर रिसेंटली मी जेव्हा डीमार्टला व्हिजिट केलेली तेव्हा मला हा नवीन एक बॉक्स मिळाला. तुम्ही बघू शकता की त्यांनी दिलं आहे त्याच्यामध्ये की बास्केट, त्याचे वेगवेगळे कलर आणि एक स्टोरेज करण्यासाठी असणारं हे 12 पीस एक बास्केट आहे, ज्याची प्राईज मला मिळाली होती 69 रुपये. मी थोडंसं स्टिकरवर तुम्हाला 9 आकडा दिसत असेल, ॲक्च्युली 69 रुपये होता. आणि त्याला एक असा हँडल दिला आहे त्यांनी वरती पकडायला आणि बाजूला इकडे एक लूप न देता असं एक कॉमन एकच लूप दिला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी अंडे स्टोअर केलेले आहेत. मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हा एक ट्रे ओपन केल्यानंतर असा दिसतो, ज्याच्यामध्ये जसं की ह्या पिंक ट्रेमध्ये तुम्ही बघितलं की 10 अंड्यांची कपॅसिटी आहे आणि हा जो आहे ह्याच्यामध्ये 12 अंड्यांची कपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये जे बाउल्स त्यांनी दिलेत एकदम व्यवस्थित आहे, जेणेकरून आपण त्याच्यात स्मॉल मीडियम किंवा थोडंसं लार्ज साईजचं जरी अंडं असेल तर ते आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता ह्या दोघांचं कंपॅरिझन जर आपण करायचं ठरवलं तर तुम्हाला लेंथमध्ये डिफरन्स लगेच लक्षात येत असेल. एक आहे थोडंसं लांबीला जास्त आहे आणि रुंदीला जास्त आहे. ह्याची कपॅसिटी 10 आहे आणि याची कपॅसिटी 12 आहे. हा मेजर डिफरन्स यांच्यामधला आहे. ह्याला फक्त एक वरती त्यांनी कॅरी करण्यासाठी एक हँडल दिलं आहे आणि याला मात्र तसं नाही आहे. उन्हाळ्यामध्ये मस्त असतं आपल्याला की थंड ठिकाणी आपल्याला एक स्टोअर करायचे असतात. अशावेळी जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी मला हे स्टोरेज बॉक्स बेटर वाटलं. कमी स्पेसमध्ये आपण 12 अंडे म्हणजे जास्त अंडी ह्या कंपेअरमध्ये स्टोअर करू शकतो. मी सेम हा प्रोडक्टसुद्धा खूप दिवसापासून वापरते, तर ह्याचा पण फीडबॅक खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला जर स्टोअर करण्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ह्या बॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. ठेवण्यासाठी पण खूप छान आहे. त्याचं लॉक जे आहे ते पण ॲप्रोप्रिएट आहे. तुम्ही हँडी प्रोडक्ट म्हणू शकता. हा पण तसा चांगलाच आहे, फक्त साईजचा डायमेन्शन आणि स्टोरेज कपॅसिटीचा विचार केला तर मला हा बेटर वाटतो आहे. तर तुम्ही कधी डीमार्टला व्हिजिट केली तर तुम्ही नक्की हे एक ट्रे जो आहे किंवा एक सेवर बास्केट जे आहे ती बघा आणि तुम्हाला जर नक्कीच ही आवडली असेल तर तुम्ही परचेस करा. ह्याचा बेस्ट यूज तुम्हाला जास्त करून कशामध्ये होतो, स्टोरेजसाठी. आणि जर तुम्ही कधी गावावरनं येणार असाल किंवा कुठनं बाहेरून अंडी आणणार असाल तर अशा केसमध्ये आपण ही बास्केट वापरू शकतो. म्हणजे ह्या दोन्ही बास्केट आपण वापरू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.